या ग्रंथाचं महत्त्व काय आहे याबद्दलचं थोडंसं विवेचन गायकवाड सरांनी केलेलं आहे. पटवर्धन साहेबांच्या बोलण्यातही ते आलेलं आहे. मला आता असं वाटतं की हा एवढा सरस अनुवाद नव्या पिढीपुढं पोचण्याकरता फार मोठं काम करणं गरजेचं आहे. कारण वाचल्याशिवाय तत्वज्ञान समजत नाही आणि तत्वज्ञान समजल्याशिवाय ते आचरणात आणायला सुरुवात होत नाही. असा सर्व जाती धर्माचा इतिहास आहे. म्हणून मग तत्वज्ञान एकीकडं आणि माणूस एकीकडं ही फारकत सतत होत आलेली आहे. त्यामुळं निर्माण होणारे ग्रंथ हे इतक्या परिश्रमाने निर्माण केलेले असतात. त्याच्यावर मुल्ला साहेबांनी केलेलं काम आणि पटवर्धन सरांनी केलेलं काम हा त्यांच्या आयुष्यातला त्यांनी दिलेला फार मोठा काळ आहे समजून घ्या. तेव्हा इतका चांगला ग्रंथ सिद्ध होतो. त्याच्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतात. एका रात्रीतलं हे काम नव्हे. आता हे पुस्तक मुलांच्याकडं मुलींच्याकडं पोचण्याकरता काय केलं पाहिजे तर मला मुद्द्यावर मगाशी सांगत होते. आता माझ्या डोक्यात असा विचार आलेला आहे की सगळ्या आमच्यातल्या ज्या मुली आहेत त्या एकत्र करून त्यांना बोलतं करण्याची गरज आहे. पण त्या केव्हा बोलतील ज्या वेळेला काही चांगली पुस्तकं वाचतील त्यावेळेला संवाद करतील. आज फार मोठी गायकवाड साहेब अडचण अशी झाली आहे की मुलांना माध्यम उपलब्ध आहे, त्या माध्यमांचे वापर उपलब्ध आहे, पण ते वापर नेमके कशा करता आणि कसे करायचे असतात याची जी प्राथमिक माहिती लागते तिच्याकडे दुर्लक्ष होत आलेलं आहे. त्यामुळं चांगलं काय आणि वाचलं काय पाहिजे हेच लक्षात येत नाही. आणि मग आपण स्वतः स्पर्धा परीक्षेचे फार जवळूनचे निरीक्षक आहात, व्याख्याते आहात. आपण पाहिलं असेल की आजकाल मुलांना उत्तर देताना अडचणच येते. त्यामुळे धर्मतत्वज्ञान म्हटलं की मुलं सहसा तिकडं पाठ फिरवतात असा सर्वच धर्मातला अनुभव आहे. मला आता एक प्रसंग आठवला. सांगलीत काही वर्षापूर्वी वेलणकर मंगल कार्यालय जे आहे तिथं संस्कृतची महाराष्ट्राची परिषद होती. आणि मला मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू धनागरे सर यांचा सकाळी 6:30 वाजता फोन आला आणि ते म्हणजे सर माझ्या काही शंका आहेत त्याचं निरसन करा. मी त्या संस्कृत परिषदेबद्दल आता लिहायला लागलोय कारण वेलणकर त्याच्यावर ग्रंथ काढणार आहे, त्यात मला अडचण आलेली आहे म्हणून. मी बोलत असताना समोर 2 माणसं बसलेली होती. त्या दोघांची मला नावं आठवत नाहीत, तर तुम्हाला ती आठवत असतील तर सांगा. म्हटलं सांगतो. त्यांनी वर्णन केलं. एक गृहस्थ बसले होते, काळा कोट, टोपी आणि धोतर असे ते बसलेले होते आणि ते संस्कृतचे पंडित म्हणून सहभागी झाले होते परिषदेत. आणि त्यांच्या शेजारी दुसरे त्यांच्या वयाचे ग्रस्त बसले होते, तेही संस्कृतच्या परिषदेला आले होते. या दोघांची नावं मला काय आठवत नाहीत. म्हटलं एक सांगतो तुम्हाला. त्यातले काळा कोट आणि टोपी घालून धोत्रासह बसलेले जे होते ते पंडित गुलाम मोहम्मद दस्तगीर बिराजदार आणि त्यांच्या शेजारी जे बसले होते ते डॉक्टर गवा तगारे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्य विद्या अभ्यासक. मला विचार करताना आश्चर्य असं वाटलं की मी पंडित गुलाम दस्तगीर बिराजदारांना भेटलेलो आहे. त्यांना माझ्या महाविद्यालयात मी बोलवलं होतं. त्यावेळेला त्यांना व्याख्यान देणार का असं विचार तर ते म्हणजे संस्कृतमध्ये देणार. त्यांनी हाजी अलीच्या मशिदीत बसून संस्कृतचं अध्ययन आयुष्यभर केलेलं आहे आणि त्यांना पद्मश्री महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे. गंमत बघण्यासारखी अशी आहे की संस्कृतचे महाराष्ट्रातले जाणकार हाजी अलीच्या मशिदीत बसून आयुष्यभर संस्कृतचं अध्ययन करतात आणि सांगलीचे गोरा कुलकर्णी घरात बसून उर्दूचं अध्ययन करतात.
आज सांगलीत जर तुम्हाला उर्दूचा जाणकार माणूस पाहिजे असेल तर गोरा कुलकर्णींच्याकडेच जावं लागेल, कारण त्यांना उर्दू लिपीसह येते. काय संबंध येतो भाषेच्या अभ्यासात आणि तत्वज्ञानात जाती धर्माचा माझ्या लक्षातच येत नाही. हे अनाकलनीय वाटतं मला बऱ्याच वेळा. याचा मुळात अर्थ असा असतो की आपल्याला कशाचाच अभ्यास करायचा नसतो, हे त्यातलं खरं सूत्र आहे. आणि एकदा मनुष्य अभ्यासात मशगूल झाला की त्याला बाकीच्या गोष्टी व्यर्थ वाटायला लागतात, ती लक्षात ठेवा. आत्ता आपण दादासाहेब धर्माधिकारींचं नाव घेतलं. दादासाहेब धर्माधिकारींचे चिरंजीव चंद्रशेखर धर्माधिकारी न्यायमूर्ती आपणास माहित आहेत, आपल्या परिचयाचे आहे. ते तर रात्री अमावस्येची रात्र होती आणि त्या रात्री ते नागपूरहून दिल्लीला विमानानं चालले होते आणि विमान वर गेलं, स्थिर झालं आणि दिल्लीच्या दिशेनं निघालं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अलीकडच्या सीटवर बसले होते आणि पलीकडच्या सीटवर खिडकीच्या बाजूला एक तरुण बसला होता, मोठा रुबाबदार होता. तत्वज्ञानात पोचलेला माणूस कसं उत्तर देऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणून सांगताय. तत्वज्ञानाचा आणि धर्माचा फार जवळचा संबंध आहे की जो कदापि आपणाला वेगळा करता येणार आणि इतका तो महत्वाचा आहे. ते त्या तरुणाला म्हटले, जरा इकडं बसतोस का? मला तिकडं बसायचं आहे. तो म्हणला, का बसायचं आहे? ते म्हणजे मला खिडकीतनं खाली पाहायचं आहे. मुलगा हुशार होता. काय पाहताय म्हणले? अमावस्येची रात्र आहे, सगळा अंधारच आहे. तेव्हा ते म्हणजे मला अंधारच पाहायचा आहे. मुलगा हुशार होता, सीताबीनं उत्तर दिलं, साहेब बसल्या जागी डोळे मिटा, अंधार दिसेल. ही गोष्ट हसण्यासारखी आहे, पण पुढं धर्माधिकाऱ्यांनी जे उत्तर दिलं ते तत्वज्ञानाचं आहे. ते म्हणजे, बाळ, अंधार सुद्धा पहावाचा लागतो, लक्षात ठेव. डोळे मिटल्यानंतर जे दिसतं ते शून्य असतं, अंधार नव्हे. अंधार सुद्धा पहावाचा लागतो. जरा पाण्यासारखं व्हायला शिक म्हणले. पाणी कधीही खड्ड्याला वळसा घालून जात नाही, खड्डा बुजवूनच पुढे जातं. इथं तत्वज्ञान, इथं गरज तत्वज्ञानाची असते. प्रेषितांनी सांगितलेली समानता समजून घेताना आपणाला इतका खोलवर विचार करावा लागतो हे समजून घेतलं पाहिजे. त्याशिवाय शतकानुशतक तत्वज्ञान टिकत नाही. तत्वज्ञान ही एकच अभ्यासाची शाखा अशी आहे मित्रांनो की ज्यात शतकानुशतक बदल होत नाही. तो बदल व्हायचा असेल तर जगाच्या तत्वज्ञानात कधीतरी एखाद्या विधातानं होत असतो. मला पटवर्धन साहेबांचं काम पाहिल्यानंतर आज एका ग्रंथाची आठवण झाली. सातारला गायकवाड साहेब कोल्हटकर नावाचे ग्रस्त होते. त्या कोल्हटकरांनी भारतीय तत्वज्ञान नावाचा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. 1000 पृष्ठाचा ग्रंथ आहे. हा उपलब्ध नाही आता. मध्यंतरी तो ग्रंथ मिळवावा म्हणून मुंबईचे ग्रस्त आले होते माझ्याकडे, त्यांना ते पुस्तक नाही मिळालं. या माणसानं या पुस्तकासाठी 23 वर्ष काम केलं आणि त्यानंतर तो ग्रंथ सिद्ध झाला. मुल्ला साहेबांचं काम असंच वर्षानुवर्ष खपून केलेलं काम आहे, हे समजून घ्या. त्याकरता त्यांनी भगीरथ प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी वापरलेले शब्द हे शोधण्याकरता पटवर्धन साहेबांना अनेक शब्दकोश पालथी घालावे लागलेले आहेत. हे परिश्रम समजून घ्या. यामध्ये ज्यांना प्रवेश करायची तयारी असते, घुसण्याची तयारी असते, त्यांना काहीतरी मार्ग दिसत असतात. शेषराव मोरे नावाचे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे 4 खलिफांची गोष्ट म्हणून. हे पुस्तक किती मुस्लिम बांधवांनी पाहिले मला ठाऊक नाही, बहुधा पाहिलेलं नसावंच. कारण आपण ग्रंथ म्हटल्यानंतर त्याला मस्तकी धारण करावं असा संदेश धर्मानं आपल्याला सांगितलेला आहे, पण आपण ते करत नाही. आपण नको त्या गोष्टी मस्तकी धारण करत असतो. त्यामुळे हे गुंते तयार होतात. फिलॉसॉफी आणि जग
तत्वज्ञान आणि व्यवहार हे ज्या वेळेला हातात हात घालून चालायला लागतील त्यावेळेला गायकवाड साहेब म्हटले तसे फारसे प्रश्न उरणार नाहीत. प्रश्न निर्माण होतात याचं कारण तत्वज्ञानाशी तुमची आणि माझी झालेली फारकत हे त्याचं एकमेव कारण आहे. म्हणून मग सगळी गुंता आणि सगळे प्रश्न तयार होतात. लोकांना हे कळत असतं. बऱ्याच वेळा गायकवाड साहेब मी सांगत असतो की 10 गाड्या घेतल्या तरी एका वेळी एकाच गाडीत बसता येतं. लोक समजून घ्यायला तयार नाही. 10 बंगले बांधले तरी एका वेळी एकाच बंगल्यात बसायची योजना आहे परमेश्वराची. इतकंच नाही तर एकाच जागेवर बसता येतं, दुसऱ्या जागेवर सुद्धा बसता येत नाही. तरी आपणाला मोह टाळता येत नाही. आणि प्रत्येक धर्माचा पहिला संकेत आणि पहिला संदेश हा आहे मोह टाळा. त्याशिवाय त्याग ही संकल्पना अस्तित्वात येत नाही. मोहम्मद हेच सांगतायत. पण याकरता असे ग्रंथ ज्यांनी भगीरथ प्रयत्न करून सिद्ध केले त्यांच्या जवळ, त्यांच्या सहवासात, त्यांच्या सान्निध्यात जायची संधी मिळणं हा एक भाग असतो. नाही मिळाली तर निदान त्या ग्रंथाचं सान्निध्य हा फार महत्त्वाचा भाग असतो. आणि हे सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला बाकीचे मोह आपोआप गळून पडायला लागतात. जीभ आहे, तोंड आहे म्हणून आपण खात असतो. इथून खाली चव नाही तरी जिभेचे किती चोचरे करत असतो आपण. पूर्वी त्या लोकांनी नाही केले. ज्यांचं आयुष्य 100च्या पुढे गेलं त्यांनी जिभेचे चोचले नाही केले म्हणून त्यांना ते शक्य झाले. हे सगळं आज आपल्या पुढं अद्यावत रीतीनं येत असताना आपल्या ज्या अभ्यास प्रेरणा जागाव्यात हा आमचा कार्यक्रम घेण्यामागचा आणखीन एक हेतू होता. हे महत्त्वाचं आहे. त्या जागून नव्या पिढीनं अशा ग्रंथांचं आलोडन केलं पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे आणि मग आपली मतं बनवली पाहिजेत आणि स्वतःची मतं त्याच वेळेला मांडता येतात ज्या वेळेला आपण ती सप्रमाण समाजापुढे मांडू शकू त्याच वेळेला मांडता येतात. तुकाराम महाराजांनी असं म्हणून ठेवलेलं आहे, सत्य सत्याचे मन केले ग्वाही, नाही मानिले बहुमता. लोक म्हणतात म्हणून मी स्वीकारणार नाही, मला जे पटेल तेच मी स्वीकारणार. याकरता ग्रंथासारखा संगती नाही आणि धर्मग्रंथासारखा सोबती नसतो. म्हणून मी मुल्ला साहेबांचं, पटवर्धन साहेबांचं त्रिवार अभिनंदन करतो आणि आपणही या ग्रंथाच्याकडे वळावं अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी करतो. जमीन से आसमानों तक उठाती है. एक अब कोशिश कितनी चाहिए इस किताब को कहाँ तक पहुँचाया जाए, खासतौर से हमारी नई पीढ़ी तक, तो उसके लिए मशक्क़त मेहनत लगती है. कहते हैं कि एक पत्थर की भी तकदीर बदल सकती है. एक पत्थर की भी तकदीर बदल सकती है, शर्त ये है कि करीने से तराशा जाए. तो इसके लिए मशक्क़त और मेहनत तो लगेगी. अब इस प्रोग्राम के आखिरी मरहले पर हम लोग पहुँच चुके हैं. आधार प्रदर्शन के लिए मैं मती उर्फ असद अमीन इनको दावत दे रहा हूँ. धन्यवाद अन्सारी साहेब, कार्यक्रमाचा शेवटचा पूर्ण करण्याची मला संधी दिली. बिझनेस एक्सप्रेस फाउंडेशन यांच्याकडून मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखिल मानवजातीच्या अंतिम प्रेषित या मराठी ग्रंथाचा प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने माननीय जिल्हाधिकारी सांगली माननीय शेखर गायकवाड साहेब यांनी उपस्थित राहून आपला बहुमूल्य वेळ दिला व आम्हाला मार्गदर्शन केलं. याबाबत मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमात ज्यांच्यामुळे घडला, ज्यांनी मराठीमध्ये या ग्रंथाचा अनुवाद केला, तर माननीय SV पटवर्धन यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक वैद्यनाथ महाजन ज्येष्ठ साहित्यिक यांचंही आभार व्यक्त करतो. तसेच पुराणी तिलावत कारी तुफैल अहमद कादरी साहेब यांनी केली, त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. नाथ इंजिनियर शकीलभाई मुल्ला यांनी नाथ पेश केली, त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच सर्व श्रोत्यांचं मी
आभार व्यक्त करतो. पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि संयोगाच्या सहमतीनं हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.